कशी वाटली म्हणजे परेलला जाणारा मार्ग आहे ना तो बघा, तो त्या साईडचा जो सिग्नल दिसतोय तिकडे पुढे अगं नितीन हा व्ह्यू असणार. काय बोलतोय करूया डन. बराच टाईम झाला आहे व्लॉगिंग जरा ठप्प पडली आहे. तर नमस्कार, अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि ॲक्च्युली मी मराठीत बोलतो आहे त्याचं रिझन आहे की मी जरा मित्रांसोबत जाणार आहे आणि आय वॉन्ट अ लिटल कम्फर्ट झोन. सो मराठी इज माय कम्फर्ट झोन. ओके, तर सुरुवात करूया व्हिडिओला. कारण आता मला निघायचं आहे लवकरात लवकर. कारण नितेश आणि नितीन जे माझे मित्र आहेत आणि तुम्ही ओळखत असाल त्यांना, माझ्या प्रिव्हियस व्लॉग्समध्ये तुम्ही बघितलं असेल त्यांना. तर आम्ही भेटणार आहोत जांभोरीच्या इकडे अँड तिथून आम्हाला निघायचं आहे दादरला. तर चला. एकच वादा आपला दादा नितेश दादा. इथे आता मी सभा भरवलेली आहे. इथे माझा भाषण आहे. अरे हा आहे बघ, काही यावं भाषण करायला. आय गेस जरा उद्धव ठाकरे येत असतील काय माहिती, माहीत नाही. ठीक आहे, असं जे पण आहे. तर आता इथून थेट चाललो आहे शेतात. आता थेट जाणार आहे शेतात. तर अशा पद्धतीने डेंजर एंट्री दिली. नितीन यांची एंट्री झालेली आहे आणि ते ह्याचा आवाज, आपला आवाज येत आहे की नाही माहीत नाही. क्रॉस करूया. हां, तर मग मी तुम्हाला आहे ना याच्याशी भेटवतो. हा नितीन आहे, ॲडव्होकेट नितीन कदम. हे नाही रे. ॲडव्होकेट काय नाही, नॉर्मल मित्र आहे, नॉर्मल माणूस आहे. नॉर्मल ॲडव्होकेट काय नाही, माणूस आहे. माणूस आहे, आम्ही फक्त माणूस आहे. जगतोय फक्त माणूस आहे, बाई नाही. हवा पाणी अन्न वस्त्र याच्यावरती जगतो आम्ही. अरे काय नाही, पैसा काय आज आहे उद्या आहे, परवाना आहे. अरे अच्छा, मला एक सांग नितेश, तुला काय वाटतं इंडिया जिंकेल काय? हां जिंकेल, इंडिया जिंकेल. मी मॅच बघत नाही पण एक मिनिट ह्याला बोलू दे. हा बोल. हां बघ, हरलं जिंकणं काय मला घेणं देणं नाही, पण मी माझ्या देशाला सपोर्ट करणार. हा ये वाच. मी मॅच बघत नाही पण हां घरी सेटअप लावून देतो. फुल साऊंडपासून ते डिस्प्लेपर्यंत सगळं सेटअप बसवून देतो त्यांना. बघा, तुम्हाला सर्व्हिस हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देण्याचा, ॲडव्होकेट नितीन कदम. नाही ॲडव्होकेट नॉर्मल नितीन कदम बस झाला. येता येता एक लोचा झालेला आहे. ॲक्च्युली काय झालं की आम्ही जाणार होतो F3 मोटर्सला आणि तिथे जवळपास नाही आहे, लांब आहे. तर मग आता आम्ही आलो आहे मार्तंड मिसळ खायसाठी. तर ही बघा, तर ह्याच्यामध्ये ही स्पेशल मार्तंड मिसळ आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतात, जे काय नॉर्मल गोष्टी तर मिळतातच, त्यासोबत गुलाबजामुन पण मिळत आहे. सही आहे ते कामवान जाईल. मला पूर्ण नाही जाणार आहे कदाचित, मला नाही माहिती, पण हा रोड कुठला माहिती आहे? इथून त्या माझ्या इथल्या त्या बसेस आहेत ना, शेड असे इथून असे जातात सर, इथे स्टेशनला थांबतात. माझ्या बस स्टॉप आहे. अच्छा, समजलं. ओके, मेन ब्रिज आहे. ओके. त्याच्या आधी पुढे इकडे बेसिकली काय झालं, आम्ही आधी म्हणजे अगोदर जो F3 मोटर्स होता ना तो इथे होता दादरमध्ये. तर त्या हिशोबाने आम्ही दादरला उतरलो आणि त्यानंतर मला अचानक आठवलं की बाबा याचं लोकांचं लोकेशन चेंज झालेलं आहे. तर मग जस्ट चेक केलं तर होता इथे परेलला. त्यांचा पचका झालेला आहे. आम्ही लोअर परेलवरून दादरला आलो, मार्तंड मिसळ खातो आहे. त्यानंतर आता परत जाणार इथे. चालू कंडवली मिसळ. कशी वाटली डिश? ॲक्टिंग न करू, एकदम सरळ बोलले. नितीन कसं वाटतंय? ना झोप आले, मजबूत झोप आले. वाट लागलेली अक्षरशः. मी तर अक्षरशः माझ्यातलं याला दिलं आहे नितीनला. नितेशची वाट लागलेली आहे. नितेश आता गुलाबजामुन संपवायचं, हे संपवायचं आहे. लागले तर मला ऑलमोस्ट संपवले. आलं ठीक आहे.
संपवलं मी सगळं, फक्त तुझं हे हां हे माझंच आहे, हे माझं आहे. बाकी माझ्यातले ते बघ वाट्या तिकडे केवढे आहेत. वाट्या भरून पडल्या. मेड इन पुणे झालं सेम केलं. इथे भारी भारी आहे, पाट्या लावल्या. हे तुला कोणती पाठी आवडली? हां तुला कोणती पाठी आवडली यातली? मी अजून सगळे बघितलेले आहेत, पण तो भारी वाटला. हे जगणं सोपं आहे, फक्त कांड काय हे ना माझ्यासाठी आहे ऑफिसमध्ये. ते वाच पुढे वाच. जगणं सोपं आहे, फक्त काढा करणाऱ्याचं नाडं लक्षात आलं पाहिजे. आफ्टर मॅरेज हे तुझ्यासाठी हे पण एक तुझ्यासाठी. बायकोचा राग आला तरी गिळा नाही तर गिळायला मिळणार नाही. कुठला आवडला? पत्नी ही आपल्या अर्ध्यागिनी असते, तिला अर्धीच माहिती द्या. हे खरं ना, शेंगदाण्याची वट वाढली. काय ते शेंगदाणा शेंगदाणा राष्ट्रीय चकना घोषित करा. वा चला तर मग केलायला ऑलमोस्ट मी सगळं डन केलं, आपला डन फिनिश केलं. बघा हे आहे, येऊ शकता तुम्ही. व्हिडिओ होता, एका मुलाने घरच्यांचेच पैसे उडवले पबजीवर. नंतर नाही ना रडायला लागला. बघा पबजी खेळणाऱ्यांनो खेळा, पण बोलतात ना लिमिट यार. आम्ही खेळलोय, आम्ही खेळलोय पण पण पैसे नाही उडवले. नाही पैसे ठीक आहे यार, पण आता बोलतात ना आता ते ओव्हर होत चाललंय. म्हणजे आता पण आहे माझ्याकडे सोशल मीडिया आता घेतलेला डिलीट केला. अक्षरशः अकाउंट होता तो तसाच ठेवला, पण डिलीट केला करून कंटाळा यायला लागला. कंटाळ यायला लागला. कसं झालं माहिती आहे, ते कामामध्ये ना असं होतं की त्याकडे लक्ष द्यायला होत नाही. गेमकडे हेच वाटतं. ठीक आहे बघूया आपण. आणि बघूया नितेशला नवीन गाडी घ्यायची तर. ओके तर मग आलेलो. हे भेंडी बघ एक्सपल्सची मॉडिफाईड थोडीशी. सगळ्यात महत्त्व हे थांबा इंदेश, सगळ्यात सुपर असा नजारा तुम्हाला दाखवतो जे पण बाईक लवर्स आहेत त्यांच्यासाठी. भाई हे जे रांग लावून ठेवली आहे ना इथे, भाई हे बघा, हे रॉयल एनफिल्ड, परत इथे KTMचे सर्व. भाई एकदम तुला कोणती घ्यायची आहे, म्हणजे तुझं काय आहे नक्की? ही बघ, अरे ही बघ हंटर. तुझ्या उंचीनुसार म्हणजे असं तुला म्हणजे हे परफेक्ट पडते ना. हां हे छोटं आहे. हां बघ, बसून बघ जरा, एकदा बसून बघ. हो बघा हे ह्याच्यासाठी. अरे वा, टिपटो होतं थोडासा, पण तुला कम्फर्टेबल वाटते. ओके जरा फेरी मारून येतोय जा, राऊंड बिऊंड मारून ये जरा. ते बघा इकडे जरा आमचं फायनान्सचं चाललं आहे जरा काम. बाकी ठीक आहे. बाकी तुला हवे असेल किती ह्याच्यात प्राइजेस? 1,95,000. 1,95,000. एवढे चालले 9,700 किलोमीटर. अरे अच्छा, हे लोकांनी कार्ड बदलला. अगोदर हे मोठा कार्ड लावायचे, पण ठीक आहे हरकत नाही. ह्याच्यावरती लिहिलं आहे आता बघा, ह्याच्यामध्ये 22चा मॉडेल आहे. अरे बापरे, घेऊ बघू नंतरला. पहिला तुझी घे पहिला. अच्छा, तुम्हाला जर इथे यायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये इकडचं लोकेशन देईन. आणि एकदा तुम्ही म्हणजे जर एकदा डिस्क्रिप्शन बघा, तुम्हाला नक्की कळेल की कुठे एक्झॅक्टली आहे. मी तुम्हाला एकदम म्हणजे आता माहिती नाही, हा व्ह्यू कोणी दाखवला नसेल, पण मी दाखवतो आहे तुम्हाला. हे बघा, तुम्हाला हा रस्ता माहिती असेल तर जो इथे काय बोलतात याला, ए नितीन, अरे ह्या इकडच्या ह्या रस्त्याचं नाव काय? मला आयडिया नाही रे यार. पण हा बघा बेसिकली म्हणजे परेलला जाणारा मार्ग आहे ना, तो बघा, तो त्या साईडचा जो सिग्नल दिसतोय तिकडे पुढे, तो परेलला जाण्याचा मार्ग आहे. सॉरी, आपला प्रभादेवीला जायचा मार्ग आहे स्टेशनला. त्याच्या इथून तुम्ही जर राईट बाजूबाजूला. हां एक्झॅक्टली. मग तिथून जर इथे आलात ना, ॲक्च्युली आम्ही इथेच कन्फ्यूज होत होतो. मग इथून इथे आलात की इथून बघा, तुम्हाला या बिल्डिंगच्या आतमध्ये पार्किंग लॉटमध्ये 4थ्या माळ्यावरती यायचं. इतकं सोपं आहे फक्त. ठीक आहे, आम्ही कन्फ्यूज झालेलो यातच. हे शोधायला वेळ गेला, पण बाकी ठीक आहे. तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही इथे येऊ शकता. एकदा तुम्ही
पण जर तुम्हाला सेकंड हँड घ्यायचा विचार चालला असेल आणि अगदीच सेकंड हँड नाही पण चांगल्या कंडिशनमध्ये वाटत आहेत मला बाईक्स जेवढे मी बघतो आहे ना ऑलमोस्ट सगळ्यात चांगल्या कंडिशनमध्ये आहेत तर मग तुम्ही नक्की अरे बस चल सही आहे मस्त 2 जेरी कॅन आहे नितीन आपण एकमेकांना वाटून घेऊया बस तुम्ही काय बोलतो माहिती आहे? ही आणि ही दोघी ही घेतली ही ना? ही 2 घ्यायची नाही बघ नाही म्हणजे हां आपल्याला कितीला आहे 2023चा मॉडेल आहे. माझा 23चा मॉडेल आहे हां आणि KM म्हणजे किलोमीटर किलोमीटर हां फर्स्ट होणार आहे हवा 11,000च चालली आहे फक्त हां आता 245 ठीक आहे म्हणजे जास्त आहे थोडासा ठीक आहे म्हणजे काय बोलतोय करूया डन तुझ्यावर आहे रे. पण मी तू ही डन केलीस तर मला बाजू लगेच डन करायला. बाजूची कुठली करणार ही तिकडे पण आहे अजून काय करू ब्लॅक ब्लॅकमध्ये की हां जास्त दिसणार पक्षापेक्षा नाही नवीन तर डाग टेकणार ठीक आहे बरोबर बोलतोय. ए एडसी शुभम एस डी मध्ये प्रोजेक्टर वगैरे लावला आणि त्यांनी हे लावलं एअर कूलर Air cooler. आहे मस्त वाटते ना. करू का चालू बघ ट्राय करून बसून बघ. अरे भावा हे बघ अरे ही बरी पडते त्यापेक्षा मी एवढी पण ह्याचा एकच प्रॉब्लेम आहे नितीन ह्यांचे ना ह्याचे सर्व्हिसेस जास्त करून नसतात असं आहे थोडा पैसा देऊन करावं लागणार. म्हणजे नाही म्हणजे बाकी सगळं बघशील ना ह्याच्यामध्ये बघ ना ते वगैरे लावून मिळाले मग ते त्या हिशोबाने ठीक आहे बाकी आता आपण काही एवढ्यात घेणार नाही गाडी आपलं एवढं बजेट नाही पण नितेश हे बघा पैसे मोजतो मोशन ॲक्च्युली व्हिडिओ कॉल बघतोय. करतोय तो दाखवायला त्याच्यापासून हेवी आहे का वाटतं हेवी वाटतं हेवी बघ SD हेवी आहेत SD ठीक आहे म्हणजे एवढी नाही आहे ती हेवी ठीक आहे एवढी नाही आहे म्हणजे मी असं बोलतोय ना एकदम असं बुलेटवरती बसल्यावर कसं होतं एकदम असं वाटतं की भाई काहीतरी डेंजर आहे काहीतरी खाली दबली जाते हे बघा ॲक्टिवाज पण आहेत तिकडे मस्त पाठी सगळे नॉन गिअर्स आहेत पण हे सही आहे म्हणजे जर कोणाला नॉन गिअर बघायचे असेल तर है ना हलके वजन आहे फायबर फायबर आणि एक आहे नॉन गिअर घ्यायचे असेल ना हां तर 50चा बजेट ठीक आहे. हो हा बजेट बघ आहे सेकंड तुझा बजेट बघ किती आहे 99 ऑलमोस्ट. भाई हे ॲक्च्युली थोडा जास्त झाला पण ठीक आहे म्हणजे ती 70पर्यंत ठीक आहे माझ्या हिशोबाने त्याचं काय नाही आता कसं काय ती 1 लाख एवढी का एवढी का मग ह्याचं तर हे पण ब्रेक झालेलं आहे मेन आता मी जे बोलवतो ना आपण जर टॉप मॉडेल बघत नाही जरा पैसे खर्च करायला रेडी असाल दे असं आता जर तुम्ही इथे ह्या साईडला आलात ना ह्या साईडला सर्व हे सगळे असे मॉडेल आहेत जसे बोलतात ना लिमिटेड ऑडिशन जे लोकांना बाईक्स कलेक्ट करायला आवडत असेल तर म्हणजे तुम्ही करू शकता इथून म्हणजे एक तुम्हाला वाईडर ऑप्शन आहे म्हणजे असं बघायला गेलात तर जरा जरा पैसेवाल्यांचे कामं आहेत तर ज्यांच्याकडे पैसा आहे खर्च करू शकतात तर म्हणजे असं नाही की बोलत काही चांगले मॉडेल कमी पैशामध्ये मिळतात तसे बघायला गेलं तर पण ह्यांचं कसं मेंटेनन्स जसा असतो जरा जास्त असतो तर त्या हिशोबाने विचार करून घ्या ठीक आहे ते बघा पप्प्या काय एक मिनिट पप्प्याला विचारूया आपण कुठली डन केली ए काय दादाशी बोललास काय हां तर मला फोटो पाठवा ॲक्टिवाचे अच्छा ॲक्टिवा हंटरचा काय भाग आहे हंटरचा काय सीन आहे बघ हंटर आहे समोर भाई पण फक्त एक आहे हंटरची बॅटरी वाटतं डाऊन आहे थोडासा चार्ज नाही आहे फक्त तोच भाग आहे फक्त बाकी काय नाही ठीक आहे ॲक्च्युली मी म्हणून चालू करायला बघवतो मला वाटलं की तुला थोडासा हे करता येईल त्याच्यामध्ये तुझं इच्छा मी पुरी करायला बघवतो पण ठीक आहे हरकत नाही
याच्यावरती बसेल बघ. ही उंच वाटते, हे पकड जरा बघूया. असं दिसतं. थोडी पण नाही लागत. नितीनला ना तो एक मॉडेल आवडलेला आहे. एक्सपल्सचा जरा मॉडिफाईड व्हेरियंट आहे, थोडा मॉडिफाय केलेला आहे त्याला. आणि म्हणजे बघाल ना त्याची ती गाडी अशी आहे ना, जरा मॉडिफाईड आहे. आणि काय गेस रेडी करताय, कोणतरी घेतली वाटतं, कोणतरी विकत. सोल्ड आउट झाली आहे काय? बापरे एवढी उंच आहे. एवढी हाईट आहे बघ ना, म्हणजे ऑलमोस्ट असं उभा राहशील ना तू. नितेश तुझ्या छातीवर येते रे तिची हाईट. मारू शकतो. हा, ड्रिफ्ट वगैरे मारू शकतो. ड्रिफ्ट तर सगळ्यांना मारू शकतो, पण ह्याचा पर्पजच वेगळा आहे. टायर्स पण कसलेच आहे एकदम एकदम छान एकदम. आणि हे बघ प्रोजेक्टर्स पण डेंजर व्हायला लावले. हे टार्टरवाले आहेत, तर मला बोलतात ना, आय एम नॉट अ ह्यूज फॅन ऑफ दॅट, बट ओव्हरऑल बघशील ना, इंजिन थोडा ट्युनिंग केलेला असणार. ठीक आहे, त्याला विचारतो एकदा. सीट हाईट किती झाली? भाई ये सोल्ड आउट हुए क्या? अच्छा अच्छा, ओनर की बाईक आहे. ओनरची आहे बाईक. बाय द वे, अरे हां, बाय द वे, हे बघा मी तुम्हाला दाखवत होतो ना, हे बघा आम्ही कसं आलो माहिती आहे, इथून असं आलो आणि ह्याच्या आतमधून आलो पार्किंग लॉटमधून. हे जरा पाठी जरा काम चालू आहे. आणि ही बिल्डिंग पण तशी आता बनलेली अशी वाटते मला. अरे इथे बघा, ह्याच्या बाजूलाच आहे ही जी बिल्डिंग आहे ना, ह्याच्या बाजूला. एक मिनिट, हां बघ नाव काय येतं? स्काय ब्लू. नाही वर्ल्ड नाही वन स्काय वन नसलं रे. स्काय ब्लू. स्काय ब्ल्यू आहे, स्काय ब्ल्यू. हां स्काय ब्लू. स्काय मोतीलाल ब्लू. ओसवाल स्काय मोतीलाल ओसवाल पण इथून दिसतंय. तो बघ ते वन इंटरनॅशनल सेंटर. हे इथे ते खूप लांब झालं रे. हे कसं ही गोल बिल्डिंग आहे ना, हां. ही ते समोर बसते ना, म्हणजे येता येता समोरच दिसते ना त्या बाजूला. ठीक आहे, असंच आपलं. आणि सॉरी मी कोणतरी तिकडे रेफ करतोय, बाईक चालू करून. अरे भाई नितीन, अच्छा, एक टायमाला आहे ना, मी आणि नितीन आम्ही थोडा विचार करत होतो, असा गहन विचार, की एक गाडी घ्यायची होती. आता ही पण नितीन ओनरची वगैरे असणार कोणाची तरी, पण त्यांनी ना ॲक्च्युली हेच केलं आहे, इकडे हे बदललं आहे. लाईक मला ते जास्त आवाजवाले नाही आवडत एवढे. आणि तर पूर्ण चेंज केलं आहे नितीन यांनी. पूर्ण फुल एक्झॉस्ट सिस्टम बदललं आहे. ह्याचा छोटासा प्रॉब्लेम आहे या गोष्टीचा, पण त्याला इंजिन रिट्यून वगैरे करावं लागणार त्याला. सोड, जाऊ दे, तो खूप मोठा विषय आहे. आता ते चर्चा करण्यासारखं नाही. आणि मी बोलतात ना, माझं यूट्यूब चॅनल असं काय बाईक्सच्याबद्दल नाही आहे, पण मला याच्या ना मिरर्स खूप सही वाटतं ना. ठीक आहे एकदम. व्हायब्रेशन वगैरे पण नाही ना. अरे तुझ्यावर आहे. बुक केलंस की सांग फक्त. ही बाजूची घ्यायला मग मला. अरे हां, सेम एकदम सेम कलर. त्याच्यामध्ये ते नाही. हां, मग त्या बाजूची नितेश घेईल आणि त्या बाजूची यश घेईल. झालं का? लाईनीत तिघे घेऊ. मग तिकडे आहे. अरे रे, ए भाई तू कुठून काय पाय टाकतोय? तू बेंड करून टाकायचा आज. ठीक आहे, चांगली वाटतं तुझं. हां, काय बोलतो? हिमालयनमध्ये हिमालयनमध्ये थोडी वरती आहे.
हां, हां. हा जो बुस्टर आहे ना थोडा वरती आहे, हां हां त्याच्यामुळे हा खूपच खाली आहे. नाही, याच्यामध्ये हे मस्त लावलं आहे, हे एक्स्ट्रा विंडला वरून टाकतो तुझ्या डोक्यावरून. थोडं स्ट्रेच झालं रे. बाई मला काय एवढं बाईक्सचं एवढं जास्त पण नॉलेज नाही आहे तसं तर, मी आपला जेवढं माहिती आहे तेवढं सांगतो आहे. चल असं 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 काढायचे. फील पाहिजे एकदा याला काय फील आज फील पाहिजे मला. इसको फील चाहिए, समजा गया हो निघा ना. चला मग म्हणजे आता बघून ठेवलेत पप्पाने, आपल्या गाडी ठरवून ठेवली आहे, बुक करायची बाकी आहे अजून. दादाला वगैरे बोलून ठेवलं आहे मस्त, आता बुक करेल. मला वाटतं परत येणार आहे आता बुक करायला. पप्पाची गाडी काढून पण ठेवलेली इकडे, ती बघा दिसते. तर फक्त आता बुक करायची उरली आहे. हां पप्प्या, गाडी वगैरे काढून ठेवली, आता फक्त बुक करायची उरली आहे. बुक करायची आहे. पैसे नाहीत रे, पैसे कमी पडले म्हणून जरा मागे फिरतोय. थोडेसे पैसे कमी पडलेत पण ठीक आहे, घेऊ लवकरच. आणि तेच त्यासाठीच आलेलो ॲक्च्युली, तोच मुद्दा होता. आणि तसं आमचं झालेलं आहे काम, आता आम्ही घराकडे चाललो आहे. तर चला घरी येतोय तू माझ्या मी म्हणलं माझ्या गलीचे राहतात जेवायला डायरेक्ट. जेवण झालं आता. कितीला होईल ना? दोन्ही होतील. एवढी मोठी होईल. चांगली आहे रे. ये बात. ॲक्च्युली आम्ही ॲक्च्युली जात होतो घरी, ठीक आहे. घरी जाता जाता अचानक ठरलं, अरे शुभ. नितेशने आणलं आम्हाला इथे, अरे बोलला हे बघ, कपडा बघ. बाबा आहे थंडी तर घालायला पाहिजे, तुझा पूर्ण आतमध्ये हे कोळसा भरून निघायचं. नाही ना पण ऐक ना, असं लाईक गरमीमध्ये खाण्यासारखे पण आहे तिकडे तिकडे हो ठीक आहे. आता आपण ना सरळ घरी भेटूया. ॲक्च्युली घरी जात हां